वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार। आज आपण बनवूया कढी। कढीसाठी तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। 1 चमचा तेल किंवा तूप, थोडी मोहरी, थोडं जिरं मोहरी चांगली तडतडल्यावर थोडे बारीक कापून घेतलेले लसूणचे काप, बारीक कापून घेतलेलं आलं, कढीला छान फोडणी बसण्यासाठी चिमूटभर मीठ, त्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या, 8-10 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हळद, अर्धा चमचापेक्षा थोडं कमी धनेपूड, चिमूटभर गरम मसाला, हिंग, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा लिटर ताक घालायचं। अर्धा लिटर ताकासाठी आहे ही कढी। आणि यासाठी आपल्याला छोटे 2 चमचे बेसन पीठ लागणार आहे। छोटे 2 चमचे पिठामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। यातील गुठळ्या काढून घ्यायच्या। मिक्स करून घेतलेलं बेसन पीठ घालायचं यामध्ये आणि आता चांगली उकळी येऊ द्यायची। मीठ घातलेलं नाही आपण, मीठ मात्र कढीमध्ये केव्हाही शेवटी घालावं, म्हणजे कढी फाटत नाही। तर कढीला छान उकळी आलेली आहे। यामध्ये मीठ घालायचं आता चवीनुसार आणि झटपट कढी तयार झालेली आहे।